ओके ओके नमस्कार नमस्कार MV सख्याला आजच्या प्रोग्रामला मी मीना देवधर, स्नेहल वजे आणि रेखा मुसळे ह्या तिघींचा ह्या मंचावरती त्यांना तिघींना बोलवलंय आज त्यांच्या प्रिय व्यक्तीबद्दल काहीतरी बोलायला. तिघींनी आपले आपले एक प्रिय व्यक्ती जे त्यांना प्रेरणा देतं त्याच्याबद्दल त्यांनी चूज केलेले आहे. तर आज आपण त्यांच्याशी बोलू. प्लीज फॉरगिव्ह माय मराठी. तर पहिले आपण गप्पा गोष्टी करणार आहोत एक्स मराठी विश्व प्रेसिडेंट मीना देवधर यांच्या बरोबर. तर कपल ऑफ वीक्स बॅक मीना ताई तुम्हाला आठवतं, नॉट कपल ऑफ वीक्स, मदर्स डे साठी मी लोकांना सांगितलं होतं आपल्या आईचे फोटो पाठवा आणि तुम्ही तुमचा एक फोटो, खूप सुंदर फोटो होता तुमच्या आई बरोबरचा, तुम्ही मला एक फोटो पाठवला होता आणि आपण थोडंसं व्हॉट्सअप वरती पण त्याच्याबद्दल थोडी चर्चा केली होती. तुम्ही सांगितलं होतं युअर मदर इज इन द नर्सिंग होम, पण त्या खूप एन्जॉय करतात. यु नो शी ट्राईज हर बेस्ट टू spend each and every moment of her day wisely and enjoying herself. तर ते मला तो एक तुमचा तो सेंटेन्स आवडला होता आणि मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं की आय वुड लाईक टू मीट हर, पण अनफॉर्च्युनेटली आता हे कोविडच्या मुळे आपण भेटू शकत नाही आहोत. तर मी थोडेसे तुम्हाला आईबद्दल प्रश्न विचारते, तुम्हालाही काय आईबद्दल सांगायचं असेल तुम्ही सांगू शकता. जरूर. तर तुम्ही साधारण तुमच्या आईचं नाव काय आहे? बिकॉज आपण नुसतं आई असं म्हणतो, पण आपल्याला कधी आईचं म्हणजे आता कोणी आलं तर आपण म्हणतो ना काकू आल्यात किंवा मामी आल्यात, मावशी आहे, पण त्यांचं संपूर्ण नाव आपल्याला माहित नसतं. तुम्ही त्यांचं नाव पहिले सांगा. माझी आई नलिनी लिमये, नलिनी पुरुषोत्तम लिमये. ओके. आणि आता सध्या वय वर्ष 92 कम्प्लीट. वाव. So you have very good genes in your family. That's what I'll say. I hope I get her good also, not only genes. Okay, yes. चालेल चालेल. तर आता like I said, त्या ह्या देशात कधी आल्या मग? आई इथे राहायला म्हणून कायम स्वरूपाच्या राहायला अशी 96 साली आली. म्हणजे आता जानेवारी 25 फेब्रुवारी 25 वर्षपूर्वी होतील. त्याच्या आधी 2-3 वेळा व्हिजिटला येऊन गेली आहे. पण आता परमनंटली तेव्हापासून आहेत. तर आता सध्या तुम्ही त्या दिवशी मला सांगितलेलं होतं की नर्सिंग होम मध्ये आहेत, खूप मजा करतात. म्हणजे मजा म्हणजे काय करतात तुम्ही थोडं डिस्क्राईब कराल का? अँड आय नो यू देयर इज अ लॉट टू टॉक अबाउट हर, पण हाऊ वॉज लाईफ फॉर हर आणि फॉर यू ऑल्सो बिफोर कोविड, लाईक मार्चच्या अगोदर? म्हणजे तुम्ही आय नो यू आर व्हेरी क्लोज टू युअर मदर, तुम्ही कशा एक दुसरीला भेटायचा, बोलायचा किंवा ते काय करायच्या हॉस्पिटलमध्ये, आय मीन नर्सिंग होम मध्ये? हो, तर मी नर्सिंग होमची पण थोडक्यात माहिती लिहून ठेवली आहे. ओके. तर तसं म्हणू का नुसतंच सांगू? नर्सिंग होम म्हणजे हे मुकुंद ठाकर म्हणून एक आहेत, त्यांनी गुजराती, त्यांनी बरीच नर्सिंग होम म्हणजे प्रत्येक नर्सिंग होमचा एक भाग म्हण, विंग म्हण किंवा एक फ्लोअर असं घेऊन इंडियन प्रोग्राम चालवतात ते तिकडे. आणि अतिशय सुरेख इंडियन फूड आणि बाकी सगळ्या म्हणजे अगदी हॉलवे मधनं गेलं तर आपल्या ताजमहालापासून देवदेवतांच्या सगळ्या मूर्ती, म्हणजे ऍटमॉस्फिअर खूप इंडियन केलेलं आहे तिकडे. आणि तुझा प्रश्न होता कोविडच्या आधी कसं एन्जॉय करत होत्या? तुम्ही पण लाईक आय एम प्रिटी शुअर लाईक तुम्ही आठवड्याला तरी भेटत असाल, फोनवर बोलत असाल, पण त्या आता त्या मराठी भाषेत आणि आता नर्सिंग होम मध्ये तुम्ही म्हणताय की इट्स रन बाय आपल्याच देशातल्या एका माणसाने चालवलेला आहे, पण त्याच्यात यु नो लाईक टू गो फ्रॉम अ हाऊस सिच्युएशन टू अ नर्सिंग होम सिच्युएशन, त्यांनी आपल्याला स्वतःला काय कसं गुंतवणूक काय केली स्वतःची की यु नो टू कीप हरसेल्फ बिझी बेसिकली इन नर्सिंग होम? येस. हो, तिथे तर खूपच ऍक्टिव्हिटी असतात. म्हणजे ते कीप हर सो बिझी. सी, आई माझी गेली ना, माझ्या सासूबाई इकडे आल्या, त्यांच्या आयुष्यातली शेवटची 5-6 वर्ष, 5 वर्ष दोघी जणी एकत्र घरात राहिल्या आणि त्या डे केअरला जायच्या पहिली काही वर्ष. डे केअर म्हणजे सगळ्यांना कल्पना असेल की नाही, पण मुलांना पाळणं घरं असतात, म्हातारा माणूस हे पुन्हा मुलंच असतं, तसं त्यांना डे केअर मध्ये ही बस येऊन घेऊन जायची, पोचवून जायची आणि तिथे ब्रेकफास्ट, छान ताजा गरम ब्रेकफास्ट, लंच
आणि आठवड्यातनं तिथे सगळं खेळायला, पत्ते, कॅरम, पूल टेबल पासून आठवड्यातनं एकदा देवळात न्यायचे, ग्रोसरी आणायला, हिंदी सिनेमाला सुद्धा घेऊन जायचे. ते तिघींनी 3 वर्ष एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर माझ्या सासूबाई इथे आल्या त्याचमुळे अल्झायमर्सचा त्यांचं डायग्नोसिस झालेलं होतं. तर त्यांना मग तिकडे ठेवायला सोशल वर्करने आम्हाला सुचवलं की इट्स टाइम, की घरी सांभाळणं कठीण झालं. आणि तिने स्वतः फोन करून माहिती काढून हे आहे नर्सिंग होम, इकडे तुम्ही न्या, आणि लगेच त्यांना ऍडमिट केलं. तर त्यांना ऍडमिट केल्यावर त्या तिकडे राहायला गेल्या. त्यांना अल्झायमर्स असल्यामुळे आम्ही तिघं दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो किंवा काय, तर त्यांच्या लक्षातच नाही आम्ही किती वेळाने भेटलोय किंवा आपण घर सोडून दुसऱ्याकडे येत, हे त्यांच्या लक्षात नाही आलं. पण आईचं काय झालं की आईला 5 वर्ष एकतर त्यांची सवय होती आणि आईला आमच्या अंधारात एकटीला नाही राहता येत, विच इज डिसेंबर मध्ये संध्याकाळी 4 वाजल्यापासून प्रॅक्टिकली, नाही का. तर त्यामुळे ती म्हणाली की मी पण मग त्यांच्याबरोबर नर्सिंग होम मध्ये जाते, म्हणजे मग माझं त्यांच्यावर लक्ष होईल, तुमची काळजी कमी होईल आणि तुम्हालाही मोकळीक मिळेल थोडी. आय नो. सो दॅट वॉज सो, विचार तिचे केवढे हे होते. सो नॅचरली मी म्हटलं की तू कशाला आत्तापासून जातेस ना. तर ती म्हणाली की नाही, मी इंडियात सुद्धा बघितलेत आणि तिथले बघून मला कधी मनात सुद्धा आलं नाही की मी तिथे नर्सिंग होम मध्ये जाईन, पण हे मी बघितलंय, मला आवडलंय. इथे त्यांनी आम्हाला ते सुरुवातीला गेलो होतो, फूड वगैरे सुद्धा चाकायला दिलं होतं, सगळं चांगलं होतं. आणि मग त्यांनी सांगितलं तिथे ह्या गेल्या तेव्हा तिथली सुरुवात होती. आता म्हणजे तिथे चक्क वेटिंग लिस्ट आहे. मी पण ऐकलंय ते. पण तेव्हा ती सुरुवात होती. सो आय गेस दे ऑल्सो वॉन्टेड रेसिडेंट्स. तर त्यांनी आईला काय सांगितलं की इन्शुरन्स बदलतो, म्हणजे वेन यू आर ऑन मेडिकेड, वेन यू आर स्टे ॲट होम आणि तिथे राहिलात की इन्शुरन्स बदलतो. तर म्हणाले आम्ही तुम्हाला ट्रायल पिरियड देतो, 1 महिना तुम्ही राहून बघा आणि आवडलं तर आपण तुमचा इन्शुरन्स चेंज करू, नाही तर तुम्ही घरी जा. आमची आई 15 दिवसात त्यांनी सांगून टाकलं, नाही मला इकडे आवडलंय आणि मी इथेच राहणार आहे. पण त्यांचा पण खूप मोठा नॉट सॅक्रिफाईस, पण त्यांनी किती विचार करून तुम्हाला, म्हणजे खरंच विचार केला. प्लस त्या दोघींचं किती चांगलं पटत होतं की त्या गेल्या, म्हणजे सासूबाई तुमच्या गेल्या आणि त्यांनी स्वतःहून ते बघून ठरवलं की मी पण जाते. एक तर तुमची म्हणजे फॉर यू ऑल्सो की यु नो तुम्हाला जास्त चिंता नको सासूबाईंची, आणि प्लस त्यांना ते पुढचं त्यांना पूर्वानुमान होता जरा, म्हणजे की काय होणार आय गेस. हो ना. म्हणजे ते खूपच रिमार्केबल आहे की आई तिथे आनंदाने गेली, आनंदाने राहते, आणि आज 8 वर्ष झाली गेल्या महिन्यात तिला तिकडे राहायला जाऊन पुरे. आणि आम्ही म्हणजे आठवड्यातनं 3 वेळा साधारणपणे ऍव्हरेज तिकडे जातच होतो कायम. फोन तर केव्हाही. आणि आईला आता ते आमचा रिलायन्सचा फोन आहे, इंडियाला कॉल करायचा, तर त्याचे रिलायन्सचे आधी एवढे नंबर डायल करायचे, मग 91 किंवा काय, आणि मग भारतातला 10 डिजिट्स, राईट. पण शी मॅनेज्ड इट व्हेरी वेल आणि सगळ्यांची संपर्कात राहिली तिकडून सुद्धा, म्हणजे तिकडून सुद्धा. आणि नर्सिंग होम मध्ये तर प्रोग्राम खूपच छान असतो, म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट नंतर तिथे ते काय माहिती, हे मुकुंदबाई जे आहेत तिथले ओनर, ते ही इज व्हेरी केअरिंग. सो तिथे आहेत त्या तिथले ऍक्टिव्हिटी डिरेक्टर म्हण किंवा हे असे ते नीट सिलेक्ट करून नेमलेले असतात. म्हणजे विचार त्यांनी असा, म्हणजे सगळ्या गोष्टींबद्दल विचार करून केलेले असतात अगदी. तो तिथे गीता वाचन होतं, चेअर योगा होतो, बिंगो असतो दिवसातून म्हणजे बरेचदा. आणि किती लोक महिन्यात एकदा कोण तिथे काम करतात, तिचा नवरा व्हॉलेंटियर हे गाण्याचा प्रोग्राम देतात, किंवा बिंगो झालाच, आणि म्हणजे सतत काहीतरी चालू असतं. भेंड्या ठेवतात, त्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या, कधी कवितेच्या, कधी गावांच्या, नद्यांच्या, असं खूप त्यांना करतात. त्यामुळे आई तिथे असताना खूपच बिझी होती. म्हणजे अक्षरशः मला तिला म्हणायचं, हो तुझी अपॉइंटमेंट घेऊन मला फोन सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन करायला लागतो किंवा भेटायला यायला लागतं, इतकं होतं. छान छान. तर आता आय नो मार्च मध्ये खूप स्थिती बदलली, तेव्हा तुम्हाला त्यांना बघायला तुम्हाला मिळत होतं का, म्हणजे इन मार्च? नाही, आणि इनफॅक्ट बघायला मिळतच नव्हतं. एकदम त्यांनी बंद केलं, लॉकडाऊन केलं, बिल्डिंगच पूर्ण लॉक केलं.
आणि नर्सिंग होम मधले जसे हे वाढायला लागले, आपल्याला सगळ्यांना ऐकायला यायला लागलं की किती हे होतंय, त्याबरोबर मी तिला घरी आणायचं ठरवलं. घरी आणायचं तर ते तिला त्यांनी टेस्ट दिली, कोविडची टेस्ट देऊन म्हणाले घरी पाठवतो, आणि शी केम पॉझिटिव्ह. आणि दॅट वॉज अ शॉक, कारण की आणि मग तेव्हा काय झालं, त्या पटापट 15 मिनिटात तिला खाली घेऊन गेले. त्यांनी एक संबंध विंग खालच्या मजल्यावर केला होता, तिथे सगळ्या पेशंट्सना, पॉझिटिव्ह पेशंट्सना ठेवलं. आणि मग तिकडे खालच्या ह्याला असल्यामुळे मी तिला रोज 15 दिवस जाऊन खिडकीतून बघत होते. पण त्याच्यानंतर वर नेलं तिला, 15 दिवस झाले, ती निगेटिव्ह आली पुन्हा, आणि मग वर नेलं. तेव्हा नंतर भेटायलाच नाही अंटिल लाईक 2 months अगो. आणि मग ते म्हणाले की आता तुम्हाला बाहेर भेटता येईल, पण मात्र ती आतमध्ये होती नसत्या, त्या विंग मध्ये जिथे पॉझिटिव्ह. दिवसातून लिटरली 15-20 वेळा आम्ही बोलायचो, कारण सगळं दार बंद, कोणी नुसतं खायला सोडून जाणार. एवढा शॉकिंग, इट वॉज सो शॉकिंग. पण शी केम आउट ऑफ दॅट. आणि इट वॉज अ सेटबॅक. पण आता ती बरीच पुन्हा नॉर्मल याला आली आहे. तेव्हा आम्हाला एकदा तिला बाहेर जाऊन भेटता आलं, पण तिला तो सूर्याचा त्रास होतो. दुपारी 1 ते 3 मध्येच भेटायचा. अगदी त्याने नॅशनल गार्ड्स वगैरे ठेवलेले होते. हे एवढं मोठं अंतर. हो, बिकॉज दे डोंट वॉन्ट टू गो थ्रू इट अगेन ना, नर्सिंग होम. दे आर व्हेरी स्ट्रिक्ट, आणि दॅट इज गुड ऑल्सो. बापरे. नाही, पण आपले कोण असे नर्सिंग होम मध्ये असेल, आय कॅन अंडरस्टँड की आपल्याला असं धाकधूक होते ना, की आणि आपण बघतोय, आपल्याला वाटतं ते असं आहे, काय होणार आहे, आणि बघता येत नाही, फोनवरती सगळं चालू आहे. आणि आय थिंक इवन दोज पीपल, इफ यू वर इन अ नर्सिंग होम, तुम्हाला रूमच्या बाहेर पण जाऊ देत नव्हते. आता ते हे केलंय, थोडे रिलॅक्स केलंय. आणि खरं म्हणजे 2 महिन्यापासून आता दर आठवड्यातून एकदा असा व्हिडिओ चॅट होतो आमचा, सो अगदी जवळून बघता येतं. आणि दॅट इज क्वाईट सॅटिस्फाईंग ऍक्च्युली. पण बाकी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तिथे चालू आहेत का, म्हणजे एंटरटेनमेंट? नाहीयेत. आणि आईला तर माणसं इतकी हवी असतात की तिची ती आता ते ना रूमच्या बाहेर जाऊन नाही, त्यांचा एक मेल डायनिंग हॉल असतो ना, तिथे पूजेचं सगळं म्हणजे देवार आहे, हे सगळं, तर तिथे आता जाऊन देतात. सो आईची रूममेट आहे, तिला आठवड्यातनं 3 वेळा डायलिसिसला जायला लागतं. ती डायलिसिसला गेली की आईच्या खोलीत जाऊन बसते. इतकं तिला एकटं कधी नको असतं. आणि दॅट इज वन गुड थिंग दॅट शी लाईक्स देअर, की नेव्हर, देयर आर ऑलवेज पीपल अराउंड. ओके. मग तिथे अजून काय त्यांना करायला आवडतं? पुस्तक वाचायला आवडतं? पुस्तकं म्हणजे इज देअर अ लायब्ररी देअर? आणि आय डोंट नो, आयसाईट कसं आहे, बघता येतं का नाही, ते सगळं ऑल ऑफ दिस कम्स इन टू प्ले ऑल्सो, राईट? म्हणजे ओके. नाही, आता पुस्तक आणि ह्याच्या पुढे गेली ती. आता खूप विसरायला होतं तिला, खूप विसरायला होतं. त्यामुळे पण 8 वर्ष आणि यु नो, राईट. पण सुरुवातीला खूप छान ह्यानी राहिली, खूप तिथे सगळ्यांना मदत करायची, सगळ्यांना यु नो सजेशन्स दिल्या तिने तिकडे, की बाबा अरे तुम्ही कॅन्ड फ्रुट्स देता बघा, सगळ्यांच्या ह्याच्यात शिल्लक राहतात ते, त्याच्यापेक्षा तुम्ही फ्रेश फ्रुट्स देता. आणि शुअर इनफ दे इम्प्लिमेंटेड दोज. दॅट इज इंटरेस्टिंग. खरंच बघायला पाहिजे. तर आता आपल्या इकडे असे खूप आई वडील येऊन सेटल झालेले आहेत, तुम्हाला त्यांनाही काय सांगायचं असेल सपोज मुलांना, की यु नो लाईक आपल्याकडे जे म्हणतात ना, की नाही तुम्ही नर्सिंग होम मध्ये कशाला ठेवताय, किंवा तर त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्ही आता हे सगळं एक्सपिरियन्स मला सांगितलंय की शी इज व्हेरी हॅपी, आनंदात राहतायत त्या तिकडे, पण तुम्हालाही बाकीच्या लोकांना सपोज काय सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? की हो, कारण की ना आपला इंडियन माइंडसेट मला वाटतं थोडा असा असतोच, म्हणजे नर्सिंग होम मध्ये म्हणजे वृद्धाश्रमात टाकलं असं, बरोबर, तोच शब्द वापरला जातो. आणि माझ्या मामानी मला खास पत्र पण लिहिलं होतं की ताईला तो नको तिथे ठेवू. पण मग जेव्हा इतके वर्ष मग आई त्यांच्या संपर्कात होती, फोन होत होते, मग सगळ्यांना पटलं की नो, दॅट वॉज अ राईट डिसिजन. घरात सुद्धा सतत तिच्या अवतीभोवती कोण असणार असं आहे. तर त्यामुळे देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट आर देअर दॅट यू कॅनॉट प्रोव्हाइड ॲट होम. 24 तास नर्स अराउंड देअर. आणि अमेरिकेत अशा खूप रिसोर्सेस आहेत. सो आय वुड टेल द यंग कपल्स, यंग पीपल, त्यांचे आई वडील आले की
म्हणजे लाईक डे केअर. कल्पना सुद्धा असते की नाही, पण किती त्यांचा दिवस छान जातो माहितीये. जस्ट लाईक मुलगा जावई सून मुलगी जे कोण असेल त्यांच्यासारखा दे हॅव देअर ओन डे, देअर ओन कॉन्टॅक्ट. त्यांचा दिवस गप्पा मारायला किंवा दमून आली मुलं नाही बोलली तरी नाही. आणि प्लस दिस इज अ बेनिफिट विच इज अवेलेबल टू अस ऑल्सो. एक्झॅक्टली. सो वी नीड टू फाइंड दॅट. वी नीड टू फाइंड आउट ऑल दीज रिसोर्सेस. ओके. तर मला वाटतं म्हणजे माझ्या सासूबाई आल्या इकडे तर 5 वर्षांनी ग्रीन कार्ड, म्हणजे आईला पण ती यंग होती आली तेव्हा. 5 वर्षानंतर सिटिझनशिप, आय मीन ग्रीन कार्ड नाही, सिटिझनशिप मिळते. पण तेव्हा हे नव्हतं, मेडिकल नव्हतं, इन्शुरन्स. पण यु नो देर इज चॅरिटी केअर, देर आर अदर थिंग्स दॅट यू कॅन रिअली लुक इन टू आणि फाइंड आउट मोर अबाउट. ओके. अजून तुमच्या आईबद्दल थोडं लाईक इंडियामधलं थोडंसं काहीतरी सांगा. आय नो आपण डिस्कस असं केलं नव्हतं, पण आय थिंक तुमच्या आईबद्दल तुम्ही असं सांगितलंय ना, तिच्याबद्दल पुस्तकं लिहिली गेली आहेत. ते मला अजून ऐकून अजून मला येस, तेच मी नेहमी म्हणते की आईबद्दल मला एक गोष्ट, आई इथे आली नसती अमेरिकेत तर कोणालाच कळली नसती. ते म्हणजे तिला व्यक्त होण्याची आतून उर्मी आहे. शी वॉन्ट्स टू एक्सप्रेस हरसेल्फ. सो तिने BMM मध्ये इकडे तिकडे छोटे कोणाचे रिव्ह्यूज किंवा त्याच्यावर उत्तर, मी अमेरिकेत काय मिळवलं असे सगळे लिहिले. मग तिने आठवणी लिहिल्या. तर तिचा एकताचा शेवटचा अंक जो गेल्या वर्षी निघाला डिसेंबरमध्ये, त्याच्यात तिचं माझं अमेरिकेतील वास्तव्य असा मोठा 8 पानी लेख आलाय. आणि तिने तिच्या ज्या आठवणी लिहिल्या त्याचा आम्ही मराठीमध्ये डेस्कटॉप पब्लिकेशन, पण आठवणींच्या हिंदोळ्यावर असं पुस्तक काढलं. त्याला खूप रिस्पॉन्स चांगला आला. आणि मग मुलांनी स्पेशली इथल्या पुढच्या, आमची खूप फॅमिली, लिमय फॅमिली खूप इकडे आहे, त्या सगळ्यांनी म्हटलं की हे जर इंग्लिशमध्ये झालं तर त्यांना स्वतः त्या वाचता येतील. आणि आईचा एन्थुझियाझम, आईचा हे तेवढाच त्या इंग्लिश पुस्तकासाठी होता. आता किती झालं, आता कुठपर्यंत आलं. आणि आय एम रिअली ग्लॅड टू से की ते आर्चवे पब्लिशिंगनी गेल्या महिन्यात पुस्तक पब्लिश केलेलं आहे, डाऊन मेमरी लेन, स्केचेस ऑफ अ जर्नी. स्केचेस ऑफ अ जर्नी. आणि तिचं सांगायचं म्हणजे ती 7वी पर्यंत शिकली त्या गावात. कोकणात 7वी पर्यंत शाळा होती. मुंबईत आणून 1.5 वर्षात लग्न झालं. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये पुढे शिकायची इच्छा असून शिकता नाही आलं, पण खूप सभाधीटपणा आहे तिच्यात. खूप अतिशय कष्ट करण्याची तयारी आहे. कुठच्याही कामाचा कमीपणा नाही, सतत आनंदी. तिचा म्हणजे आनंदाचा झरा तर मला असं वाटतं आतूनच असतो कधीच. व्हेरी नाईस. खूप छान बोलला तुम्ही. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडून तुम्हाला काय मिळालंय? अँड आय नो तुम्ही मराठी विश्व प्रेसिडेंट ही होता एका काळी. दॅट इज ऑल्सो अचीवमेंट फॉर यू ऑल्सो, आय मीन. तर तुम्हाला म्हणजे फ्रॉम युअर मदर व्हॉट डिड यू गेट, असं तुम्हाला काय वाटतं? तिच्यातून तुम्ही काय गुण घेतलाय? टू बी ऑनेस्ट, खरं मला असं वाटतं आईच्यातलं काहीच नाही आलंय माझ्यात. इन्क्लुडिंग, आता सांगायचं की नाही माहित नाही, शी इज रिअली प्रिटी. तिचं स्किन, तिचं, आपण म्हणतो मराठी लोक आरंभशूर असतात. नाही, आईला ते प्रत्येक काम हातात घेतलेलं शेवटपर्यंत नेण्याची आळस नाही. लॉट ऑफ थिंग्स. आय एम नोवेअर नियर देअर, पण आय एम प्राऊड ऑफ हर. आय कॅन सी दॅट. नो, मला असं खूप असं वाटतं, तुम्ही पण ज्या दिवशी तेव्हा ते आपण व्हॉट्सअप वरती चर्चा करत होतो, मलाही त्याची जरा झळक वाटत होती. बिकॉज फोटो तो तुम्ही पाठवला होता, शी वॉज ग्लोईंग इन दॅट पिक्चर दॅट यू हॅव सेंड. हर फेस इज ग्लोईंग. शी लुक्स व्हेरी फर्म, असं म्हणजे पॉइस्ड आहेत एकदम, कम्प्लिटली पॉइस्ड लेडी म्हणजे. सो व्हेरी आणि तुला खरं सांगते अनघा, मी म्हटलं ना आठवड्यात एकदा व्हिडिओ कॉल होतो, तसा काल कॉल झाला. दर मंगळवारी होतो, काल झाला. आणि माझ्या दोघी मैत्रिणी हॅपन टू बी ॲट होम, किंवा मुद्दाम आल्या होत्या आईला भेटता येईल म्हणून. आणि अक्षरशः एकीने विचारलं की आईला काय मेडअप करून, म्हणजे मेडअप करून ठेवलं का की हे होणार आहे म्हणून, आजचा व्हिडिओ कॉल आहे म्हणून. गॉड ब्लेस. इतकं तिचा आनंद आतून हे आहे तेच तोंडावर दिसतं. नाही म्हणजे स्वतःला परदेशात येऊन आणि म्हणजे स्वतःच मुलगी असून तिच्याकडे राहायचा हट्ट न करून तुम्ही म्हणजे स्वतःहून विचार करून तुम्ही नर्सिंग होम मध्ये सांगता की मलाही पाठवा, म्हणजे खरंच कौतुक आहे. म्हणजे आणि तिथे
यु नो लाईक शी इज नॉट अलोन, आय शुड नॉट से अलोन, पण स्वतःच तिथेही म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला बघायलाच लागतं नाही. तुम्ही कुठेही राहायला गेला, यु नो आपले कपडे कुठे अगदी. आहे, सामान कुठे हो आहे, ना, हो ना. तर ते सगळं मॅनेज हो कर. हो हो. आणि तसं म्हणजे ती विसरत असली तरी तिला हे आहे. काल आता माझ्या मैत्रिणी आल्या तर तुम्ही मास्क लावून कशाला बसलाय, म्हणजे तिचं म्हणणं हा की राईट. माझ्याशी बोलताना मास्कची जरूर नाही. ह्याच्या लक्षात आलं तुम्हाला की आई आम्ही इकडे एका खोलीत आहोत म्हणून मास्क लावलाय. राईट. ओके ओके. आणि तिकडे मजा. त्यांना राईट. सो आय एम रिअली ब्लेस्ड टू हॅव हर हिअर. No, I know. And I hope she has a long, long life. म्हणजे 92 is like nothing here. So I hope she has a really long life. आणि अजून काय पुस्तकात त्यांना अजून लिहायची हे आहे का? म्हणजे does she still want to write anything about her life? का त्यांनी ते एक लिहिलेलं पुस्तक की आय थिंक आता झालंय. झालंय? आता झालंय. कारण की पुस्तकात तिचं पुस्तकात पहिलं पुढचं फार नाही आलं अमेरिकेत याबद्दल. सो खूप सगळ्यांनी तिला सांगितलं आता अमेरिकेतल्या वास्तव्याबद्दल लिहा, आणि तसं मोठं झालं होतं. म्हणजे मी एकताला पाठवलं. आय डिडंट एक्सपेक्ट. ते म्हणाले की आधी आम्ही पार्शली देऊ वगैरे, विच इज क्वाईट अंडरस्टँडेबल. पण मग शेवटचा इश्यू होता म्हणून का काय, पण त्यांनी संबंध पण म्हणजे तसं तिला दुसरं काही विषयावर लिहिण्याचं हे नव्हतं. पण तिचेच अनुभव इतके पहिल्यांदी यु नो कुठपासून फ्रॉम वेअर टू वेअर अशी जर्नी आहे तिची. बरोबर. नाही नाही, but it's a very her attitude to life is very good. म्हणजे राईट. that is more हे. तुमचे पोरं आणि पोरी ते कसे त्यांना भेटतात? लाईक यु नो ते लोकही फोन करतात त्यांना, फोनवर बोलतात कसे? हो. आता कमी, म्हणजे ते कोविड झालं तेव्हा तर माझी मुलगी रोज फोन करायची, कारण आम्ही सगळेच, माझ्या काकू आहे तिकडे, बाकी नातेवाईक आहेत. कारण की काय करणार नाही तर ते दिवसभर अंधाऱ्या खोलीत राहायचं, आणि इट वॉज सो सडन. 15 मिनिटात घेऊन गेले एकदम तिकडे. तिचे कपडे, तिचा फोनची डिरेक्टरी सगळं वरती राहिलेलं, यु नो दुसऱ्या खोलीत राहिलेलं. ओके. सो मुलं मुली करतात, मुलं मुली भेटायला येतात, किंवा कधी पण कसल्याही कार्यक्रमाला आम्ही घरी आलो त्यांना ते सगळे आले की आई असतेच, म्हणजे ना तिला आणतो घरी. आणि मी मुलं लहान असताना मेड इट अ पॉइंट त्यांना एकटं सुद्धा इंडियाला पाठवलेलं आहे. आणि ते नॅचरली आई बाबांकडेच राहिले जास्ती तो महिना किंवा काय. सो दे आर क्वाईट. ओके. So nice. आणि हे पुस्तक जे तुम्ही सांगितलं होतं, I'm coming back to it. तर if somebody wants to read it, काय करायला पाहिजे मग? Do you Well, it is available on all book sites. Okay. Amazon, Archway, आणि there is a हे आपलं काय म्हणतो त्याला, ई बुक, म्हणजे बुक वर पण आहे हे. हो, ई बुक वर पण आहे. दॅट इज अवेलेबल फॉर $4. कारण बऱ्याच जणांना याच्यावर वाचायला आवडतं ना. किंडल आणि ह्याच्यावरती डिजिटल किंडलवर वगैरे. राईट. ओके. तुमच्याकडे आजूबाजूला पुस्तक आहे का ते, लाईक अ हार्ड कॉपी? डू यू हॅव इट का? आय डू. एक सेकंड. ओके, घेऊन ये. हो, मला वाटलं. राईट. ओके, डाऊन मेमरी लेन. व्हेरी नाईस. ओके. आणि त्यांचा लहानपणीचा काय असं आठवणीचा फोटो आहे का ते डोक्यावर हे घेऊन जातायत म्हणजे? ते म्हणजे तो त्यांनी कव्हर पेज केलंय तसं. ओके. नलिनी परकर पोलका घालून ती कोकणात कसं हे घेऊन यायची, तिथपासून त्या अमेरिकेचा फ्लॅग खाली. ओके, ठीक आहे. नाईस, व्हेरी नाईस. नाही बापरे, किती काय लोक करतात. आय एम ऑलवेज अमेज्ड. म्हणजे आता बिकॉज ऑफ एमव्ही सारख्या मला इतकी लोक भेटतात, बायका इतक्या अशा भेटतात की यु नो खरंच कौतुक वाटतं मीनाताई, की आपल्यामध्येच इतक्या जणी आहेत. यु नो यू डोंट नीड टू बी एन इंजिनियर ऑर अ डॉक्टर, बट यु नो लाईक सगळ्यात साधारण स्त्री पण तिला काहीतरी आहे सांगायला. आणि आता त्यांनी एवढं त्यांचं स्वतःच लिहिलं, म्हणजे ते पण किती कौतुकास्पद आहे की ते लिहून आता ते इंग्रजीमध्ये पण त्याचं रूपांतर झालेलं आहे. हो ना. खरंच खूपच हे आहे. अजून तुम्हाला काय बोलायचंय तुमच्या आईबद्दल? आय थिंक बरंचसं झालं बोलून आपलं. ओके. आता नेक्स्ट टाइम तुम्ही कधी भेटणार आहात त्यांच्याशी? आता तुम्ही रेग्युलरली तुम्ही दर मंगळवारी ना स्काईप होतं, दर मंगळवारी तुम्ही जातात? ओके. म्हणजे जाता येत नाही ना अजून, बिल्डिंग इज क्लोज्ड. पण यू कॅन स्टिल टेक एन अपॉइंटमेंट अँड गो, राईट? आय मीन नाही. ओके. नाही. अरे बापरे. फक्त इमर्जन्सी असली तरच ते, आय गेस एखाद्याला, आय डोंट वॉन्ट टू फाइंड आउट, पण एखाद्याला जाऊन देतात असं काहीतरी ऐकलंय.
Okay, okay. So I hope you get to meet her soon. पण आईला स्वतःला सुद्धा खूप समाधान आहे त्या ह्याच्यावर भेटलं की बोललं की तुम्हाला प्रत्यक्ष दिसतात. हा राईट, अगदी जवळ बसून बोलल्यासारखं. ठीक आहे, मिठी मारता येत नाही किंवा तसंही ते तरी आपल्या इकडचं जास्त कस्टम आहे मिठी मारा आणि हे आपल्याला दिसलं तरीही ते बरं वाटतं म्हणजे. बरोबर. नाही, सो आय होप यू गेट टू सी युअर मदर आणि लाईक आय सेड आय वुड एकदा things are good and they allow, I would also like to come and meet her. आणि थँक्यू, तुम्ही थोडा का होईना तुम्ही टाइम घेतला माझ्याशी बोलला त्यांच्याबद्दल. नाही, थँक्यू अनघा, थँक्यू फॉर नाही आणि I mean, like I said, it's interesting to hear every part of somebody's life. You know, की काय आपल्याला त्याच्यातून एव्हरी लाईफ कॅन बी कादंबरी म्हणतात तसं नॉवेल होऊ शकतं. एव्हरी लाईफ इज अ कादंबरी ऍक्च्युअली. सो ते पण आहे. आणि ठीक आहे, मग आपण इथेच प्रोग्राम आपला एंड करूया मुलाखत. आणि होपफुली वी विल गेट टू वी कॅन डू अ प्रोग्राम विथ हर ऑल्सो कधीतरी soon. So, and I hope you get to meet her also. Thank you. Thank you. Yes. Just stay here 2 minutes. नमस्कार, माझं नाव स्नेहल वझे. मराठी विश्व सखी निर्मित नारी शक्ती या विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवरात्री निमित्त खास शुभेच्छा. अनघाचे खास आभार की तिने मला अगदी सखीमध्ये बोलायची ही संधी दिली. मनापासून धन्यवाद. मी आज माझ्या आईबद्दल बोलणार आहे. माझी आई हे कसं एक शक्तिस्थान आमच्यासाठी झालेलं आहे, माझ्यासाठी झालेलं आहे, माझ्या बहीण भावंडांसाठी झालेलं आहे, त्याच्याबद्दल आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. माझ्या आईचं संपूर्ण नाव लग्नापूर्वीचं इंदुमती रामकृष्ण काळे. तिचा जन्म कुंडील या गावात झाला. कुंडील हे कोकणामधलं एक छोटंसं गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं आणि तिथे तिचा जन्म झाला. आता तिचं नाव लग्नानंतर तिचं नाव आहे प्रभावती रघुनाथ बोडस. तर मी म्हटलं तसं माझ्या आईचा जन्म कोकणामध्ये झाला आणि परिस्थिती अत्यंत बेताची. आणि माझ्या आईची आई ही तिच्या लहानपणी म्हणजे माझी आई 2 वर्षाची वगैरे असताना माझी आजी गेली. त्याच्यामुळे माझ्या आईचं सगळं संगोपन तिला वाढवायचं काम हे तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी असलेली तिची बहीण म्हणजे माझी मावशी हिने केलं आणि माझ्या दोन्हीही मोठ्या माम्या यांनी याच्यामध्ये त्यांचा एक मोठा भाग आहे. कोकणामध्ये शिक्षणाची सोय खूप कमी असते आणि त्यामुळे आईचं शिक्षण होऊ शकलं नाही आणि आईचं शिक्षण सर्वसाधारणपणे मला वाटतं फायनलपर्यंत ती कोकणात असताना तेव्हा झालं. आणि त्यानंतर तिचं लग्न झाल्यानंतर तिचं लग्न माझ्या बाबांचं नाव रघुनाथ कृष्णाजी बोडस. तर जेव्हा ती लग्न तिचं झाल्यानंतर तिने तिचं शिक्षण कसं पूर्ण केलं हे मला तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे की शिक्षण ही कशी एक शक्ती असते. तर लग्न झाल्यानंतर 1965 तिने SSC केलं आणि त्याच्या आधी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा आठवत आहे तुम्हाला? इंग्लिश या विषयाच्या परीक्षा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या असायच्या. तर त्याच्यासाठी ठाण्यामध्ये सौ लीलाताई जोशी यांचे खास कोचिंग क्लासेस असायचे महिलांसाठी आणि आईने त्या बॅचेसमध्ये त्या लीलाताई जोशींच्याकडून त्या परीक्षेसाठी सगळं शिकून घेतलं. परीक्षा पास झाली. 1965 मी म्हटलं तसं तिने SSC पण केलं. शिक्षणासाठी धडपड आणि शिक्षणाची आवड एवढी तिला तर तिने माझ्या मावस भावाला म्हणजे शरददादा देवधर, माझी मावस बहीण पुष्पाताई जोशी, तसंच माझा मामे भाऊ बबनदादा काळे
आणि माझी चुलत बहीण या सगळ्यांना तिने उच्च शिक्षणासाठी किंवा कॉलेजच्या शिक्षणासाठी तिने आपल्या घरी बोलवलं आणि आपल्या घरी ठेवून घेतलं. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण ती लग्न झाल्यानंतर त्यांचं 2 खोल्यांचं घर होतं, 10 बाय 10 आचार्यवाड्यात, टेंभी नाक्यावर ते ठाण्याला ते राहत असत. आणि त्या 2 छोट्या खोल्यांमधला संसार आणि त्याच्यानंतर आम्ही तिघही तिला झालो त्यावेळेचा तिची परिस्थिती, हे सगळं बघता शिक्षणासाठी आवड आणि शिक्षणासाठी तिची किती धडपड होती हे लक्षात येतं. आम्ही झाल्यानंतर आम्हालाही तिने नाचाचा क्लास, गाण्याचा क्लास, ताईला खास करून, तसंच राजूला तबल्यासाठी शिक्षण, नंतर आम्हाला वक्तृत्व स्पर्धा, नंतर नाटकामध्ये भाग घेणं, निबंध स्पर्धेमध्ये भाग घेणं, या प्रत्येक गोष्टी जिथे जिथे शिकायची संधी होती त्या प्रत्येक संधीसाठी तिने आम्हाला उत्तेजन दिलं. ताईला खास करून संगीत या विषयामध्ये तिला मास्टर्स करायचं होतं आणि तिचं नुकतंच लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर तिला शैलेशही झाला होता आणि त्याच्यानंतर तिला ते म्युझिकमधलं शिक्षण, संगीतामधलं तिने ते पूर्ण करावं यासाठी तिची खूप धडपड होती आणि त्यासाठी तिने खूप प्रयत्न केले आणि तिला त्या म्युझिक मधली तिने डिग्री SNDT कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतर डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडेही एक संगीतातला खूप छान डिप्लोमा होता, तोही केल्यानंतर पंडिता प्रभाताई अत्रे यांच्याकडेही शिक्षणासाठी ताईला आईने खूप उत्तेजन दिलं आणि तेव्हा शैलेशची सगळी जबाबदारी तिने घेतलेली होती. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आमचं ठाण्याला एक दुकान होतं, आता दुकान म्हणजे काय की पेढी होती, सोन्या चांदीची पेढी असते, सराफीचा फर्स्ट जनरेशन बाबा यांचा बिझनेस होता आणि त्याच्यासाठी दुकानामध्ये तिने तोडे पटवणं, आता तोडा म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस माहिती असेल, मी मुद्दाम दाखवायला आणलं की असे घाट असतात आणि त्या घाटांवर चांदीचे घाट असतात, ते पॉलिश करून आले की त्याच्यावर जी मोती बांधायचं जे काम असतं ते आईने शिकून घेतलं आणि परफेक्ट करायची काम ते की ते मोती सगळे बरोबर व्यवस्थित बांधले जाणं आणि ते कलाकुसरीचं काम आहे आणि ते शिकून घेतलं. तसंच बाबांना दुकानामध्ये तिने इतकी मदत केली आणि त्याच्यामध्ये शिक्षण होतं, म्हणजे कसं की हा बिझनेस काही आमचा वडिलोपार्जित नव्हता, म्हणजे सगळ्याच पद्धतीचं शिक्षण हे या बिझनेसमधलं हे तिच्यासाठी नवीन होतं, बाबांसाठी नवीन होतं. तर सोन्याचे जेव्हा दागिने घडवले जातात तेव्हा सोनं हे आटवलं जातं, म्हणजे सोन्याचा ॲक्च्युअल रस किंवा ते सोनं उकळवलं जातं आणि त्या उकळून मग त्याची एक लगड किंवा असा एक फॉर्म करण्यात येतो आणि मग ती लगड बाबा कारागिरांना द्यायचे आणि मग त्याच्यातनं सोन्याचं काही हे बांगड्या, तोडे, पाटल्या वगैरे गोष्टी घडतात, म्हणजे घडवून घेतल्या जातात. तर हे सोनं आटवण्याचं जे काम आहे ते ती अत्यंत उत्तमपणे करायची आणि हे अत्यंत कष्टाचं काम आहे, कारण सोनं उकळण्यासाठी जी भट्टी असते ती प्रचंड त्याच्यामध्ये धग असते, म्हणजे प्रचंड त्याच्यामध्ये आग असते आणि ती उष्णता सहन करण्याची ताकदही तुमच्यामध्ये असायला लागते, तरच तुम्ही तो पंखा फिरवून, आणि मी त्या काळातलं म्हणते त्याच्यामुळे त्यावेळेची पद्धतीप्रमाणे ती ते सोन्याचं सोनं उकळवणं आणि त्याचे दागिने घडवणं यासाठी बाबांना तिने मदत करून दिली. शिक्षणाची आवड असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि शिक्षणासाठी लागणारे कष्ट करण्याची पण तयारी लागते आणि तसा तो विलिंगनेस लागतो. आत्तासुद्धा तुम्ही बघाल तर आई फेसबुकवर आहे, ती व्हॉट्सॲपवरचे कॉल्स आमच्याशी व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करते आणि आमचे व्हॉट्सॲपवरचा ग्रुपवर ती मेसेजेस पाठवते आणि आता सध्या कोविडच्या दिवसामध्ये तर आम्ही झूम लिंकवर आम्ही तिला भेटतो आणि या सगळ्यामध्ये जे काही लर्निंग आहे ते
तिने इतकं सहजपणे आणि आवडीने, म्हणजे कधी कोणी फोर्स नाही केला तिला, पण तिने मला हे शिकायचं आहे या जिद्दीने तिने हे सगळं शिकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचं तिच्याशी छान कॉन्टॅक्ट राहिलेला आहे. तर शिक्षण ही एक शक्ती आणि त्याच्यासाठी परसिव्हिअरन्स आणि विलिंगनेस टू लर्न हे तिच्यामध्ये सर्वात जास्त मला आवडलं आणि म्हणून मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं. दुसरं एक स्त्री आणि शक्तिस्थान तिचं सांगायचं झालं तर मी म्हणेन की परमेश्वरावरची श्रद्धा आणि तिची कृतज्ञता दर्शवण्याची जी भावना, याच्याबद्दल मला सांगायला आवडेल. आम्ही लहान असताना मला आठवतं आम्ही कितीतरी वेळा, म्हणजे वर्षातून एकदा तर नक्कीच, आम्ही गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर या पवित्र तीर्थक्षेत्रांना आम्ही सगळे जाऊन भेट देत असू, कारण तसा विश्वास होता, तसं आम्हाला घडवलं गेलं. घरामध्ये रोज नित्यपूजा तर व्हायचीच आणि त्याच्यासाठी लागणारी तयारी, गंधा उगाळून देणं किंवा काय सोहळ्यानी काही नैवेद्य तयार करणं वगैरे गोष्टीही ती खूप नियमाने, नित्यनेमाने आणि अजूनही ती जप केल्याशिवाय राहत नाही. तिचा जप हा एक प्रामुख्याने एक तिच्या संबंध दिवसातला एक भाग असतो. तसंच ती श्री गोंदवलेकर गुरुजींचं जे पोथी आहे त्याच्यामध्ये जो नामजप आहे, नामाचं महत्त्व सांगणारा त्याचा पान आहे, तर ते पण ती दररोज वाचते, अजूनही वाचते. आणि खूप कौतुक वाटतं मला की इतक्या सातत्याने ती या सगळ्या गोष्टींवर श्रद्धेने, आवडीने ती हे सगळं करते. आणखीन एक खूप छान अशी गोष्ट आणि संस्कार, आणि आमच्या घरामध्ये प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेला श्री सत्यनारायणाची पूजा होते आणि ती सुद्धा म्हणजे गुरुजी येऊन, गुरुजींनी ती पूजा सांगून, पोथी वाचून आणि सोहळ्यांनी ती सगळं पूजा करून आणि नैवेद्य दाखवून अशी ही प्रथा माझ्या बाबांपासून ही चालू आहे आणि ती बाबांनी ठेवली. आणि हे त्याच्यासाठी अर्थातच आईचं सहकार्य हे सर्वात महत्त्वाचं, कारण घरातल्याच बाईलाच त्या पूजेची तयारी करणं किंवा गुरुजींबरोबरचं सगळं आधीची तयारी करणं हे सगळं करावं लागतं आणि ते तिने आनंदाने केलं. एवढंच नाही तर आता राजू म्हणजे माझा भाऊ एक विख्यात सर्जन आहे, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, आणि त्याची बायकोसुद्धा गायनेकॉलॉजिस्ट आहे. दोघांचं छान हॉस्पिटल आहे ठाण्यामध्ये. त्यांना ते सुद्धा या प्रत्येक पौर्णिमेला जी पूजा होते त्याच्यामध्ये आता अंजू आणि राजू आणि त्याच्यानंतर आता राजूचा मुलगा निशांत यांनी सुद्धा यामध्ये अत्यंत विश्वासाने ही सत्यनारायणाची पूजा ही चालू ठेवलेली आहे. आणि याच्याबद्दल मला खूप छान वाटतं की कृतज्ञता ही पण एक अत्यंत मोठी शक्ती आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी की आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि देवाची कृपा, भगवंतांची कृपा आपल्यावर सतत राहावी यासाठी मागणं देवाकडे आणि त्याची सतत आठवण ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ती शक्ती, श्रद्धा तिला सतत अडीअडचणीतनं तिला मार्ग दाखवत गेली आणि तो संस्कार तिने आमच्यावर केल्यामुळे आमची सुद्धा पुढची पिढी आणि आता आमची मुलंही या श्रद्धेमध्ये विश्वास ठेवतात. श्रद्धा आणि विश्वास यावर कितीतरी गोष्टी, आणि श्रद्धा ही डोळं श्रद्धा मी म्हणेन, तिने कधी असं विश्वास ठेवायचा म्हणून कोणावर तरी विश्वास असा नाही, तिला कितीतरी असे छान अनुभवही येत गेले आणि त्या अनुभवातनं तिची ती श्रद्धा दृढ होत गेली आणि ती शक्ती तिला मिळत गेली. दुसऱ्या माझ्या आईबद्दल मला अजून छान सांगावंसं वाटेल की
आपण आता इथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे आपण ट्रेनिंग घेतो किंवा आपण त्याचे कोर्सेस घेतो आणि आपण मोठमोठाली प्रोजेक्ट्स आपण मॅनेज करतो किंवा त्याच्यामध्ये आपण सहभागी होतो. तर मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग न घेता माझी आई ही एक उत्तम प्रोजेक्ट मॅनेजर आहे आणि इव्हेंट कोऑर्डिनेटर सुद्धा आहे, असं मी अगदी अभिमानाने सांगू शकते. घरातल्या कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टी, म्हणजे हळदी कुंकू असो किंवा एखादा छोटा मोठा समारंभ असो, हे त्याचं प्लॅनिंग ती इतकी सुंदर रीतीने तिने केलेलं आहे आणि अजूनही करते आहे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं फॉर्मल ट्रेनिंग तिला कधी मिळालं नाही, पण तिने ती अनुभवातनं शिकून तिने तिचं ते ज्ञान आणि त्याचं ते डिटेल सगळ्या त्या याद्या करणं, किंवा आता एक्सेल स्प्रेडशीट किंवा आता गुगल ड्राईव्ह किंवा असे काही डॉक वापरतो, पण मेमरी तिची अत्यंत तल्लख असल्यामुळे तिला कितीतरी गोष्टी, पूर्वी काय झालं त्याच्यावरून काय शिकलो याच्यावरून पण तिने खूप सारे प्रोजेक्ट्स आणि खूप असे समारंभ तिने अत्यंत उत्तम तऱ्हेने हँडल केलेले आहेत. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये सगळ्या नातेवाईकांचे जे की कॅलेंडर असतं, आपलं फॅमिली कॅलेंडर असतं, तर तेही ती उत्तम तऱ्हेने मॅनेज करते की कोणाकडे हळदी कुंकू आहे, कोणाकडे मुंज आहे, कोणाकडे लग्न आहे. तर त्या प्रत्येक इव्हेंटला एक अतिशय व्यवहारी दृष्टिकोनातनं, एक व्यवहार म्हणून पण आणि एक प्रेमाचे संबंध ठेवून ती हे सगळं कॅलेंडर, फॅमिली कॅलेंडर नेहमी मॅनेज करताना दिसते. दुसरं मला असं वाटलं की तिची ना एक टू डू लिस्ट किंवा टास्क लिस्ट आपण इथे कशा करतो तसं ती टू डू लिस्ट बाबांची तयार करायची. आता मी म्हटलं तसं की आमची पेढी होती, सराफीचा बिझनेस होता आणि त्याच्यामध्ये बाबा जवेरी बाजारात जायचे आणि कारागिरांकडून कामं करून दुकानात आणायचे आणि त्यांनी काय काम करायचं आहे याची यादी किंवा त्याचं ती जी टास्क लिस्ट आहे ती मात्र आई करायची. म्हणजे आई किती बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड होती आणि निपुण होती आणि ती ज्या पद्धतीने ते सगळं ऑर्गनाईज करायचं. प्रत्यक्ष कधीही ती जवेरी बाजारात गेलेली नाही आहे, तरी पण तिला अमुक एका पटवेकऱ्याकडे जायचं आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही त्या पॉलिशवाल्याकडे जा हां, आणि मग त्याच्यानंतर तो घाट पॉलिश करून येईल, मग ते त्यांची ऑर्डर आहे, आता मग ते आपल्याला पूर्ण करायचे. म्हणजे हे तिच्या सगळं इतकं व्यवस्थित डोक्यात असतं असायचं जेव्हा दुकान आमचं चालू होतं तेव्हा, की आश्चर्य वाटायचं की हे सगळं ती कसं काय मॅनेज करते. कारागिरांकडून, घरी येणाऱ्या कारागिरांकडून किंवा वेंडर्सकडून, व्यापाऱ्यांकडून कुठला माल घ्यायचा, कसा हे करायचा, याच्यामध्येही ती नेहमी सहभागी असायची. आणि नेहमी मी तिला असं बघितलं की आपण कसं ॲक्शन आयटेम्स काढतो की नाही एखादी मीटिंग झाल्यानंतर, तसं तिच्या दृष्टीने पण तिचे ॲक्शन आयटेम्स असायचे आणि ती खूप ते पटापट इम्प्लिमेंट करायची, म्हणजे नुसतंच बोलायची नाही, तर ते करूनही दाखवायची. आणि दमले हा शब्द कधीच तिच्या डिक्शनरीमध्ये नव्हता. कधीच ती असं की नाही आता मला कंटाळा आला असा शब्द मी कधीही आईच्या तोंडातून अजूनपर्यंत ऐकलेला नाही आहे. तर मला असं वाटतं की तिची ही एक शक्तीच म्हणायला पाहिजे, एक शक्तिस्थानच म्हणायला पाहिजे, की ज्या पद्धतीने तिने वेगवेगळे प्रोजेक्ट्स हँडल केली. आणि याचा आम्हाला कसा उपयोग झाला तर राजू हा, म्हणजे माझा भाऊ, हा ठाण्यातला एक उत्तम सर्जन आहे, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे आणि व्हेरी बिझी. आणि या सगळ्या बिझी स्केड्यूलमधून तो रोटरीचं काम करतो. माझी ताई ही पण एक अत्यंत बिझी अशी व्यक्ती आहे आणि ती पण योग शिक्षिका आहे आणि निस्पृहपणे, निस्वार्थीपणे ती हे सगळं कामं करते आणि बाकीच्या इतर गोष्टी सांभाळून. आणि मी या कारणासाठी सांगते की तिने जे आम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे धडे दिले किंवा जसं शिकवलं आणि बाय एक्झाम्पल तिने आम्हाला जसं सांगितलं आणि दाखवून दिलं, त्याप्रमाणे
आम्ही आमचे प्रत्येकाचे व्यवसाय व्यवस्थित सांभाळून आम्ही इतर काही गोष्टी करायला आम्हाला वेळ आम्ही कसा काढू शकतो आणि आम्ही तो काढत आलेलो आहोत आणि ते कसं जमू शकलं याचं रहस्यच आम्हाला आईच्या मध्ये दिसतं की आईने ज्याप्रमाणे वेगवेगळी प्रोजेक्ट्स हँडल केली तिच्या परीने आणि तिच्या कुवतीप्रमाणे अतिशय उत्तमपणे, तसं तिने आम्हालाही धडे दिल्यामुळे आम्हीही हे बाकीचं गोष्टी आमचा रेग्युलर व्यवसाय सांभाळून बाकीच्या गोष्टी आम्ही करू शकतो. मला आणखीन एक आईबद्दल अतिशय अभिमानाने आणि गर्वाने सांगावंसं वाटेल की समाजकार्य हा पण एक तिची एक पॅशन आहे असं आपण म्हणूया. आणि म्हणजे मदतीला धावून जाणं, जिथे लागेल तिथे मदत करणं हा तिच्या स्वभावाचाच एक भाग आहे. म्हणजे तिला असं सांगावं लागत नाही की आता काहीतरी आपल्याला काही करायचं आहे असं म्हणून ती काही करत नाही. तर म्हणजे कुठली अगदी मला पूर्वीची एक तुम्हाला एक आठवण सांगायची झाली तर मी म्हटलं तसं की ते ठाण्याला एका चाळीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये राहायचे पूर्वी, जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा. तर आपल्याकडे कसं आता वधूवर सूचक मंडळ असतं किंवा आता शादी.com वगैरे, पण त्याआधी स्थळांच्या याद्या असायच्या. म्हणजे की कोकणस्थ ब्राह्मणाची स्थळं, नंतर काय देशस्थ ब्राह्मण, काय कऱ्हाडे, आणि अशा 3 मोठमोठी लेजर असल्यासारख्या जाड वह्या मी आमच्याकडे बघितलेल्या आहेत. आणि ठाण्याला आमच्या तो जो आचार्यवाडा होता त्याच्या अंगणामध्ये छान असे सतरंजा घालून लाईट्स लावून अमुक एका दिवशी लोक त्या याद्यांमधून माहिती गोळा करण्यासाठी येत असत. आणि हे वधूवर सूचक मंडळाचं सारखं काम हे त्यांनी अत्यंत निस्वार्थीपणे कुठलीही फी न घेता, एक समाजाला एक गरज आहे आणि एक त्यांना स्वतःला आवड आहे म्हणून त्यांनी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की आचार्यवाडा सोडून आम्ही ब्राह्मण सोसायटीमध्ये राहायला आलो त्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की कितीतरी वर्ष हे वधूवर सूचक हे मंडळ आणि त्यांची ती जी एक्सचेंज आहे ती होतच राहिली. मला एक दुसरा एक मुद्दा आठवला की जो समाजकार्य याच्यामध्ये येणार नाही, पण तिच्या दुकानातलं तिचं जे गिऱ्हाईकाची किंवा कस्टमरशी जे हँडलिंग करण्याची तिची जी पद्धत होती ती अत्यंत एक तर गोड बोलणं आणि गोड बोलून, पण गोड म्हणजे असं नुसतं नाटकी नाही आणि राजकारणी पण गोड नाही की हां करतो करतो म्हणायचं आणि करायचं नाही, असं पण गोड बोलणं नाही आहे तिचं. आणि नाटकी पण गोड बोलणं नाही आहे की तुला तोंडावर एक गोड बोलायचं आणि मग नंतर पाठीमागून नावं ठेवायची, असंही गोड नाही आहे. पण गोड बोलून बोलून एका कन्व्हिक्शननी ती तुम्हाला तिचा मुद्दा अगदी धिटाईने समजावून सांगते. आणि एक आठवण मला अशी आठवते की दुकानामध्ये कित्येक वेळा बायका यायच्या. आता दागिन्यांचं दुकान म्हणजे जास्त करून बायका यायच्या. तर तेव्हा आई जर दिसली नाही दुकानात तर बाबाच फक्त असले तर बायका म्हणायच्या की वहिनी आज दिसत नाही आहेत, आणि त्या नसतील तर मग आम्ही उद्या येऊ किंवा ते केव्हा येतील वगैरे वगैरे. आणि तिच्या गोड बोलण्याच्या पद्धतीमुळे किंवा गोड बोलण्यामुळे तिने अनेक नाती पण जोडली. ती कस्टमर बेसही तिने वाढवला होता. पण कस्टमर बेस वाढवताना तिच्या म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की ती जो सल्ला द्यायची तिच्या कस्टमर्सना म्हणजे, तर तो पण एक खूप बहारदार होता. म्हणजे विचित्र वाटेल असा पण होता की दुकानामध्ये कोणी सांगितलं की अहो आता ना हे बांगड्यांचं डिझाईन ना आता मला आवडत नाही, आता काहीतरी तर नवीन आलं आहे तर ते तुम्ही आम्हाला दाखवा, किंवा अमुक एक डिझाईन आलं आहे ते त्याच्या बांगड्या किंवा पाटल्या मला करायच्यात वगैरे. तर आई त्यांना शांतपणे म्हणायची की बघू, आणि मग ते हातामध्ये घेऊन आणि हे करून, अगं
गेल्याच वर्षी ना केल्यास या पाटल्या तू, हो नको आता, इतक्यात नको काही आता बदलू वगैरे, घट येईल ना तुला, नको आता नको, थोडे दिवस जाऊ देत, आता सध्या या चांगल्या आहेत, चांगलं पॉलिश बिलिश आहे, असं करून त्यांना ती कन्व्हिन्स करायची आणि त्यांना परावृत्त करायची. म्हणजे मला खरं म्हणजे की त्या पाटल्या मोडल्या असत्या आणि त्या नवीन केल्या असत्या तर ती घट गेली असतं, ती घट कस्टमर्सनी सोसली असते. पण त्यांना अशी झळ पोचू नये यासाठी ती त्यांना असे सल्ले द्यायची की जे खरं म्हणजे तिला तिच्या बिझनेसला काही पोषक नव्हते. आणि मंगळसूत्र सुद्धा कधी कधी लांब मंगळसूत्राची फॅशन आली आहे, मग आता आम्हाला लांब मंगळसूत्र करून द्या म्हणून काही यायच्या बायका. आणि तर त्यांनाही ती असं सांगायची की नको नको, लांब मंगळसूत्र नको करूस आता, ते छोटं आहे तेच बरं आहे, मुलगा लहान आहे ना अजून तुझा, ओढेल ना आणि मग ते तुटेल आणि मग ते तुला परत रिपेअर करायला लागेल. तर या सगळ्यासाठी मला असं वाटतं की तू आता काही त्या भानगडीत पडू नको, असं म्हणून ती त्यांना परावृत्त करायची. आणि मला असं वाटलं की हे चांगले सल्ले हे त्यांना ती त्यांच्या फायद्याचे होते म्हणून पण द्यायची. म्हणजे स्वतःकडे लक्ष न देता किंवा स्वतःचा स्वार्थ न बघता, म्हणून मी त्याला समाजकार्य किंवा या कॅटेगरीमध्ये मी त्याला मुद्दाम घातलंय. तसंच घरामध्ये काम करणारे आमच्याकडे जे कोणी असायचे, कामवाल्या किंवा कोणी मोलकरणी किंवा जे काही काम घरामध्ये करणाऱ्या, तर त्यांना सुद्धा कधी आर्थिक अडचण असेल किंवा त्यांच्या मुलांना काही शिक्षणासाठी काही पैसे हवे असतील तर ती कधीही त्याचा विचार करायचे नाही की आपण अंगावर पैसे देणं असं किंवा उधारी अशा ह्याने की आत्ता तुम्हाला पैसे हवेत ना घेऊन जा, असं करून ती सहजपणे, म्हणजे ते पैसे आपल्याला परत मिळतील का नाही याची पण तिने कधी खास काळजी चिंता अशी तिने केली नाही. आणि मला वाटतं की असं निस्वार्थीपणा खूप तिने आमच्यामध्येही थोडासा मुरवला किंवा आणला. आणि मला माहिती आहे की राजू म्हणजे माझा भाऊ ज्या पद्धतीने काम करतो आणि ज्या पद्धतीने पेशंट्सना हँडल करतो. आता मला परवाच या बाबतीमध्ये माझं आणि राजूचं बोलणं झालं तेव्हा राजू म्हणाला की माई किती आपल्यावर असे छान संस्कार आईबाबांनी दिलेत आपल्याला. माझ्याकडे कोणीतरी एक एंडोस्कोपीचा एक हे घेऊन आलाय रिपोर्ट आणि तो म्हणाला की आपण परत एकदा एंडोस्कोपी करूया डॉक्टर, कारण नवीन करावी लागेल ना वगैरे. तर राजू म्हणाला की नाही, हे तुझा एंडोस्कोपीचा जो आत्ता रिसेंट केलेली आहे रिपोर्ट आहे त्याच्यावरून मी निदान करू शकतो, डॉक्टर बदलला म्हणून काही निदान बदलणार नाही. म्हणजे तो एंडोस्कोपीचा जो रिझल्ट आहे तो आपण वापरून त्याच्यावरून आपण निदान करू शकतो, तुला नवीन एंडोस्कोपी करायची गरज नाही. हे राजूनी सांगणं एक डॉक्टर म्हणून, एक सर्जन म्हणून. तर हे परत आईनी जसं कस्टमर्सना सांगितलं की आता तुम्ही हे बदलू नका, डिझाईन बदलू नका, त्याच पद्धतीचा हा एक सल्ला राजू आणि पेशंट यांच्यामधला असू शकतो. आणि त्याच्यावरूनच आमचं बोलणं चाललं होतं की हे संस्कार आपल्याला कसे येतात आणि त्यामुळे आपण कसे त्याच्यामध्ये आपले आईवडील जसे वागलेत आपल्या बाय एक्झाम्पल आपण त्यांना फॉलो करतो आणि आपण नकळतपणे आपण त्यांच्यासारखे विचार आपण ते आपल्या मनातही रुजवतो आणि आपण तसंही वागायला लागतो. समाज कार्यामध्ये तिचं लक्ष, जांभूळपाडा हे बाबांचं गाव आणि जांभूळपाडा हे रायगड जिल्ह्यामध्ये पालीजवळ, म्हणजे पालीचा अष्टविनायकातला गणपती आहे त्याच्यापासून एक जवळ जांभूळपाडा म्हणून गाव आहे. तर तिथे आंबा नदीला पूर आला होता 1989 मध्ये. तर तेव्हा तिने म्हणजे तो पूर आल्यानंतर गावाचं सगळं रिहॅबिलिटेशन, कारण का सगळं गाव वाहून गेलं होतं, तर बाबांनी त्या गावासाठी जे काही झटले, जे काही रिहॅबसाठी जे काही त्यांनी प्रकल्प हातामध्ये घेतले तेव्हा
बाबा अर्थातच जांभूळपाडा आणि त्या सगळ्या समाजकार्याला वाहून घेतल्यासारखे झाल्यामुळे आईनी आणि ताईनी मुख्य करून दुकान सगळं सांभाळलं आणि बाबांना हे करायला तिची संमती दिली, ओके दिला. हे पण केवढं तरी मोठं आहे असं मला वाटतं. गणेश याग किंवा अतिरुद्र, महारुद्र असे अनेक वेगवेगळे धार्मिक यज्ञ आमच्या गावामध्ये, आमच्या घरामध्ये झाले. वेगवेगळी देवळं बांधली गेली आणि त्याच्यासाठी आईनी बाबांना जो सपोर्ट केला त्याच्यामध्ये आय वुड से हॅट्स ऑफ टू हर. तिने नॉट ओनली म्हणजे तिने संमती तर दिलीच, पण दुकानही सांभाळून तोही भाग तिने त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट केला असं मी म्हणेन. आणि कुठल्याही गोष्टीचं मध्ये तिने जसं गोड बोलून काम केलं तसं सगळ्या नातेवाईकांनाही सांभाळलं. कधी तिने भांडणं सोडवली किंवा समारोप किंवा समझोता करून दिला असंही तिच्यामध्ये एक खास वैशिष्ट्य आहे की ती सगळ्यांनी समजुतीने राहावं याच्यासाठी पण तिचा नेहमी प्रयत्न असतो. ती कधी असं उलट सांगत की हां बरोबर करतेस तू, चल चल हां ठीक आहे, हे तुला असं वाटतंय ना, असं नाही ती करत. आणि आणखीन एक तिच्यातला चांगला गुण म्हणजे की ती अलिप्तपणे राहू शकते आता. म्हणजे मुलांच्या संसारात ढवळाढवळ न करता किंवा त्यांना आपल्याला जे वाटतं ते धिटाईने सांगणं, पण त्याच्यावर जबरदस्ती न करणं. म्हणजे आपलंच मत बरोबर आहे हे मत लादणं म्हणतात ना, तसं तिने केलं नाही. आणि हा मुद्दा म्हणजे मला अंजू, म्हणजे राजूची बायको अंजू, माझी वहिनी, हिने मुद्दाम लक्षात आणून दिलं की आई नेहमी सांगतात मला की हे असं, हे योग्य राहील, हे असं करावं, पण त्या कधीही त्या असं हेच झालं पाहिजे असा आग्रह धरतील, पण हट्ट करणार नाहीत. म्हणजे आपली मतं ती धिटाईने तर सांगते, पण ती कधी ती लादत नाही. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की केव्हा अलिप्त राहायचं आणि कोणत्या वेळेला आपण म्हणजे त्या सगळ्या गोष्टीतनं बाजूला व्हायचं हे तिने बरोबर लक्षात तिच्या आलेलं आहे. तिचा आता रोजचा तिचा जो दिनक्रम असतो त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की पूज्य गोंदवलेकर गुरुजींचं नाम, तिचं स्वतःचं योगा ती अजूनही करते, पूजा अर्चा तिची असते, TV त्याच्यावरचं सिरियल्स आणि वाचन, आणि इतरांशी म्हणजे ज्या आमचे ग्रुप्स आहेत त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी. आणि तिचा संध्याकाळी मैत्रिणींचा एक ग्रुप आहे त्या कट्ट्यावर बसायला आणि गप्पा मारायला ती आवर्जून जाते. आता कोविडच्या दिवसामध्ये हे शक्य नव्हतं. मला तिचं अजून एक धैर्य मला खूप आश्चर्य वाटतं आणि मला कौतुकही वाटतं की आत्ता कोविडच्या दिवसामध्ये माझ्या भावाला म्हणजे राजूला, नंतर अंजूला म्हणजे माझ्या वहिनीला आणि निशांत या तिघांनाही कोविडची लागण झाली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं. आणि राजूनी म्हणजे माझ्या भावानी नेमकं त्याच वेळेला की आई तू एकटी राहू नकोस, तू आमच्याकडे ये असं म्हणून तिला आपल्या घरी आणलं होतं. आणि दोघंही ठाण्यातच राहतात. तर ते नेमकं असं झालं की राजूच्या हॉस्पिटलमधल्या पेशंटकडून ते राजूला त्याची लागण झाली असणार आणि त्या घरामध्ये कोविड तिघांनाही आणि तिघंही हॉस्पिटलमध्ये. अशा वेळेला राजू अंजू यांनी असा डिसिजन घेतला की आईला तिच्या घरी ठेवायचं. आणि आता तिच्या घरी ती एकटीच होती, म्हणजे नाही मोलकरीण, नाही काही कोणाशी हे संबंध. तर अशा वेळेला ताईचं कुटुंब सगळं म्हणजे निनाद, अमृता, ताईचं सगळं कुटुंब आणि राजूचं कुटुंब तर हॉस्पिटलमध्ये होतं. तर अशा वेळेला तिच्याशी संपर्क साधून आणि फिजिकली न भेटता ती रोज आम्हाला उठून सकाळी सांगायची की मी उठलेली आहे आणि आता मी व्यवस्थित आहे. म्हणजे हे सगळ्यांना कम्युनिकेट करणं, अपडेट ठेवणं की आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये किंवा आपल्यामुळे कोणाला
अडचण होऊ नये यासाठी ती नेहमी काळजी घेते आणि आपला भार कोणावर होऊ नये यासाठीच ती खरं म्हणजे एकटी राहते. नाही तर राजू अंजू स्वतःच्या घरामध्ये त्यांना सारखं असं वाटतंय की आईने आपल्या बरोबर राहावं, पण ती इतकी स्वावलंबी आहे आणि ती इतकी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तिचं की तिला तिचं स्वतंत्र असं आयुष्य ती जगते आणि आनंदात आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या तिच्या स्ट्रेंथमुळे ती जी एक असामान्य अशी जी व्यक्ती म्हणून आणि माझी आई म्हणून मला लाभली यासाठी मी नेहमीच मी देवाचे आभार मानीन. कारण कोणाच्या पोटी जन्माला येणं हे आपल्या हातात नसतं, पण आपल्याला जी व्यक्ती आई म्हणून मिळाली ती इतकी असामान्य आहे. हे मला तुमच्याबरोबर सांगताना मला खूप छान वाटतंय. मला वाटतं नवरात्रीच्या निमित्ताने नारी शक्ती या विषयाखाली अजूनही आपल्याला इतर आपल्या मैत्रिणी अशाच असामान्य व्यक्तींची ओळख करून देणार आहेत. तर आपण पुढच्या सेगमेंटकडे आपण जाऊया. आणि आज मला माझ्या आईबद्दल बोलायची जी संधी MV सखीने दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार.